नमस्कार, अशाच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला झटपट आणि झटपट होणारा तवा पुलाव कसा करायचा त्याचा व्हिडिओ दाखवणार आहे। त्याच्यासाठी लागणारे साहित्य दाखवते तुम्हाला। भाज्या दाखवते मी तुम्हाला। ही ढबू मिरची घेतली एक चिरून, अजून बारीक चिरली तरी चालते, लंबट चिरली तरी चालते। कांद्याची पात थोडीशी वरनं टाकायला, कोबी घ्यायच्या, 2 कांदे चिरून घेतलेत बारीक, 1 टोमॅटो आणि वाटाणा घेतलाय, पावभाजी मसाला, कढीपत्ता आहे इथं, हे तिखट घेतले लाल। सोप्या पद्धतीने होतो हा भात। आणि हा शिजवलेला भात, तुम्ही जरी शिल्लक राहिलेल्या भाताचा जरी तवा पुलाव केला तरी चालतो। आणि फोडणीसाठी थोडंसं बटर आणि तेल घालणार आहे। आपण फोडणी घालूया। बटर घातले, एक चमचाभर तेलही घालायचं आपल्याला। तापल्यानंतर आपण याच्यात फोडणी करूया, जिरे मोहरी घालूया। एकदम सोपी रेसिपी आहे। संध्याकाळी जर कंटाळा आला स्वयंपाकाचा तर हा ऑप्शन चांगला आहे। मोहरी घालूया, जिरे, हिंग घालायचा अर्धा चमचा, कढीपत्ता, कांदा घालायचा। कांदा थोडा परतून घ्यायचा आपल्याला आधी। मुलं जर भाज्या खात नसतील तर अशा पद्धतीने भाज्या पोटात जातात। टोमॅटो घालते, टोमॅटो थोडा परतून घ्यायचा 2 मिनिटं। भाज्या सगळ्या मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहे। हळद घालूया, आणि सगळ्या भाज्या घालायच्यात आपल्याला। वाटाणा, ढबू मिरची, कोबी, ह्या भाज्या पण परतून घ्यायच्या। तुम्हाला गाजर आवडत असेल तर गाजर घाला, तुमच्या आवडीचा फ्लावर वगैरे घालू शकता। आता आपण याच्यात मीठ घालायचं आहे। मीठ घालून, भातात मीठ आहे त्या बेताने घाला भाज्यांपुरतं। मीठ घालून थोडं वाफवून घ्यायचं भाज्या, आपल्याला झाकून ठेवायचं। मिठामुळे पाणी सुटतं।
जशा मऊ झाल्यात भाज्या. आता आपल्याला ह्याच्यात आता पावभाजीचा मसाला घेतला मी 1.5 चमचा, तो घालूया. आणि लाल तिखट म्हणजे मिरची पूड अर्धा चमचा घेतलेली आहे, हे घालायचं. आणि थोडंसं पाणी टाकून अजून एकदा वाफ घ्यायची याला. म्हणजे मसाला चांगला सगळीकडे लागतो. वाफ आलेली आहे भाज्यांना, फार शिजवायच्या पण नाहीत आपल्याला. असं शिजले. आता आपण भात घालायचं याच्यात. मी हा इंद्रायणी तांदूळ घेतलाय, तुम्ही तुमच्या आवडीचा घ्या. चांगलं परतून घ्यायचं आता हे भात. परतून झालाय भात आपला चांगला, कलरफुल कसा दिसतोय बघा. आता याच्यात आपण कांद्याची पात घालायची. कांद्याची पात काय वाफवायची गरज नाही. हा आपला तवा पुलाव तयार झालेला आहे. त्या पद्धतीने मी तवा पुलाव करून बघा, काढून घेते मी. हा आपला तवा पुलाव तयार आहे खाण्यासाठी. हा फार गरम असताना खायचा नाही, थंड झाल्यावर बुंदी रायता किंवा कांदा रायता किंवा असाच तुम्ही खाऊ शकता. अशा साध्या सोप्या पद्धतीने तवा पुलाव तुम्ही करून बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. परत भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद.